जे सध्या मोठे युद्ध चालू आहेत जगामध्ये, त्याच्यामध्ये एक आहे रशिया आणि युक्रेनचं युद्ध. तर खूप सारं म्हणजे दड प्रेशर अमेरिकेने आणलं, पण अवघड आहे. ट्रम्पने काल बोलला तो पुतीनशी, पण अजूनही इम्पॅस म्हणजे पेचप्रसंग अजूनही चालूच आहे आणि सॉर्ट होणं त्याच्यामध्ये अवघड आहे याच्यामध्ये. आणि सिमिलर याच्यामध्ये होतं आहे गाझा आणि इस्रायलचे जे चालू आहे. तर आता नेतन्याहू जे आहे तिथले प्रेसिडेंट, तर ते असं म्हणत आहेत की आता फुल कंट्रोल करणार आहे गाझावर. सो इट्स अ बिग न्यूज आणि अवघड आहे युद्धाचं. त्याच्यानंतर जो बायडन आहे तर त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे, कालची न्यूज होती. आणि प्रोस्टेट कॅन्सर त्यांना डिटेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर अजून एक न्यूज आहे की इराण काय म्हणतं आहे, इराण सेज न्यूक्लिअर टॉक्स विल फेल. न्यूक्लिअरचं जे पण बोलणं चालू आहे न्यूक्लिअर रिलेटेड, इफ US पुशेस फॉर झिरो एनरिचमेंट. ॲक्च्युली काय असं असतं की जे न्यूक्लिअर एनर्जी असते ना, तर ती दोन कारणासाठी वापरलं जाते. एक आहे अणुबॉम्ब वगैरे बनवण्यासाठी, दुसरं आहे की इलेक्ट्रिसिटी वगैरे बनवण्यासाठी, म्हणजे चांगल्या कामासाठी. तर हे जे एनरिचमेंट असतं, तर त्याच्यामुळं ते जे युरेनियम इतकं पॉवरफुल बनतं किंवा इतकं त्याची जी कॅपॅसिटी आहे ते अणुबॉम्ब बनवण्याची होते. तर इराण काय म्हणतं, आम्हाला ते करू द्या. आम्हाला जर नाही करू दिलं तर आम्ही ते जे न्यूक्लिअर टॉक होतं आहे, म्हणजे आम्ही अणुबॉम्ब नाही बनवणार वगैरे, त्या सगळ्या गोष्टी स्टॉप करू, आम्ही बनवू अणुबॉम्ब. आणि हे सगळ्या मोठ्या घडामोडी जगामध्ये चालू आहेत.